अब तो भी और बिहार और गुजरात के चुनाव को सामने रखकर इस तरह का पाप कर गांधी परिवार को बदनाम करने का पाप और कांग्रेस को बदनाम करने का पाप ये लोग कर रहे हैं और झूठे केसेस इस तरह से लगाया जा रहा है। रॉबर्ट वाड्रा को सर तीसरे दिन भी बुलाया गया है, उनसे भी पूछताछ की जा रही है। कोई फर्क नहीं पड़ेगा। ये काम तो पहले भी किया गया था। जब पाप किया ही नहीं तो डरने का किस बात का है। पोलीसला पुढं करून फडणवीस जे नरेंद्र मोदी पाप करतात त्याला वाचवण्याचा एक प्रयत्न असफल प्रयत्न करतात आहे। जेव्हा जेव्हा गांधी परिवाराची भीती या नरेंद्र मोदीच्या सरकारला निर्माण होते तेव्हा तेव्हा खोट्या केसेस लावून गांधी परिवाराने काँग्रेसला बदनाम करण्याचं पाप केलं जाते। ही देशातली जनता चांगली ओळखून आहे आणि त्याचा परिणाम आता या मोदीच्या या अत्याचारी व्यवस्थेला आणि महागाईच्या व्यवस्थेला लोक कंटाळून या सरकारलाच खाली खिचण्याचा लोक आता प्रयत्न करतात। गांधींचा वारसा कुठेतरी चुकवण्याचं काम हे सरकार करते का, तसा मोदींचा मानस आहे? गांधी कभी झुकते नहीं, अंग्रेज को झुके नहीं तो ये नरेंद्र मोदी के सरकार को झुकेंगे, ऐसा इनकी जो मानसिकता इन लोगों ने हटाना चाहिए। ऐसा होगा नहीं। देश की जनता गांधी के साथ। काँग्रेस संपू शकत नाही म्हणून तो यांना आजही 11 वर्षाचं सरकार झालं, आजही यांना काँग्रेसवरच आरोप करून हे सत्तेमध्ये येतात आहेत। यांनी 10 वर्षात 11 वर्षात देशाच्या जनतेसाठी काय केलं ते हे सांगतच नाही। या देशाला विकण्याचं आणि अमेरिकेसारख्या आणि चीन सारख्या देशाच्या समोर नतमस्तक होण्याचं पाप नरेंद्र मोदीचं सरकार आणि भाजपचं सरकार सातत्याने करताना आपण पाहतो आहे। आणि आपण पाहिलं की अमेरिकेमधून जेव्हा आपल्या देशातल्या लोकांना हातकड्या टाकून बेड्या टाकून पाठवत होते आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री त्या ठिकाणी घुटणे टेकत होते, हे सगळं चित्र देशाच्या लोकांनी पाहिलेलं आहे। त्यामुळे नरेंद्र मोदीचा 56 इंचीचा सीना या देशाच्या लोकांना आता माहीत झालेला आहे। हे 56 इंची नाही, हा देश विकणारा व्यक्ती आहे। भाजपची नीती या देशाच्या संविधानिक व्यवस्थेला संपवण्याची आहे आणि म्हणून या ज्या संस्था आहेत या संस्थांचा वापर करून या पद्धतीचा दुरुपयोग ते करतात। मी तुम्हाला सांगितलं की भीती त्यांना निर्माण झालेली आहे आणि त्याच भीतीमुळे या पद्धतीच्या खोटे केसेस करून या पद्धतीचे खोटे आरोप करून कारवाई करण्याचा एक असफल प्रयत्न करतात। याच्यामध्ये गांधी परिवार आणि काँग्रेस बागणार नाही। जे कायदा बनवण्यात आलेले काल सुप्रीम कोर्टाने पण यांना फटकारलेला आहे। नरेंद्र मोदीचं सरकार हे देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण करताना आपण पाहतो आहे आणि या धार्मिक तेढामुळे सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करावा लागलं आणि जो कायदा यांनी पार्लमेंटमध्ये पारित करून घेतला त्या कायद्याच्या विरोधात माननीय सुप्रीम कोर्टाने आता स्टे दिलेला आहे। त्यामुळे हा मोदी सरकारचं खऱ्या अर्थानं त्यांचं असफलता ही देशाच्या समोर आलेली आहे। नाना भाऊ सरकारला एवढा पासून बहुमत आहे तरी असताना सुद्धा तुम्हाला एवढा आरोप येतोय, तुम्हाला काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर सुद्धा आंदोलन करू देतोय। हे घाबरलेले लोक आहेत, यांना वस्तुस्थिती लोकांच्या समोर आली नाही पाहिजे आणि चुकीच्या गोष्टी माध्यमात टाकायच्या आणि त्याच्यामधून लोकांना गुमराह करायचा हा एक असफल प्रयत्न भाजप करते आहे आणि त्याच्यामुळे पाचवी बहुमत मिळवून सुद्धा हे घाबरलेली स्थितीमध्ये हे भाजप सरकार आपण पाहतोय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।